नमस्कार मित्रांनो, मी मंगेश मोहन माने. हा गावाचा प्लॉट आहे. हा गावाच्या प्लॉटला RPS 76च्या 2 फवारणी घेतलेल्या आहेत आणि आधी आम्ही ऊसासाठीही केलते वापरले होते. तरी ऊसाचा चांगला रिझल्ट मिळाल्यामुळं आम्ही पहिल्यापासून गावाला ट्रीटमेंट ठेवलेले आहे. तरी पहिल्यांदा आम्ही बीज प्रक्रिया केलेली आहेत. बिजोरिच आणि RPS त्याचे मिश्रण थोडे करून गव्हाला चोळून पहिल्यांदा घेतलेलं आहे. त्याच्यानंतर चोळल्यानंतर आम्ही गहू पेरणी केल्यानंतर कुठेही तूट पडलेली नाही आणि एकसारखा वाढल्यामुळे समाधानकारक आहे. तर RPSचे 2 फवारण्या झालेल्या आहेत आणि खताचा वापर म्हणून एक बोरिक प्रो म्हणून पिशवी आहे DVP ते टाकलेलं आहे. तरी पाहता कशा प्रकारे गहू आलेला आहे. आता तरी गव्हाच्या लोंब्या एकसारख्या आहेत, दाणे भरपूर ठेवलेले दिसत आहेत आणि त्या भरपूर उत्पन्न मिळेल हे आशीवाले. बघा तर मित्रांनो, केमिकलच्या तोडीत जर ऑर्गॅनिकचा रिझल्ट चांगला मिळत असेल तर वापरण्यास काय हरकत नाही. मी वापरलेले आहे, तुम्ही वापरू शकता.